आज मनोज जरांगेंना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळालाय आणि यानंतर मनोज जरांगे आंतरवाली सराटीत जाणार नाहीयेत, तर ते बीडमध्ये जाणार आहेत। दरम्यान उशीर झाल्यामुळे आंतरवाली सराटीला जाणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। ओबीसी आंदोलकांना आज सरकारचं शिष्टमंडळ भेटण्यासाठी येत आहे आणि यावरून सुद्धा जरांगेंनी टीका केली। ठरली होती जागा, इथंच 9 वाजले तर जागा आणि इथून जायला 3 घंटे लागते साखरवाडीला। मग आता ती किती उशीर होणार, तिथं किती भक्त ते महंत वाट बघणार आहे, म्हणजे आमच्यासाठी वाट बघत बसायचं त्या जायचं। यात काय तेवढं काय विशेष नाही। आता आंतरवालीत आम्ही रोजच येत, त्याच्यात काय एवढं विशेष। आंदोलन तिथं सुरूच आहे, जायला नाही जायला कोणी विनंती केली नाही, करू शकत नाही आणि मी कोणाचं ऐकत नसतो तसलं। मग इथून आता साखरवाडीला जाणार, पुन्हा हॉस्पिटलला येणार नाही। मग आता हे बघा त्याच्यावर काय बोलला होता तिथं येणारच समजा। आंदोलन म्हणल्याच्या नंतर आंदोलकाचं काम आहे करणं, आंदोलन त्यांचं येणं, पण दोघांची सारखीच फजिती आहे म्हणा, ध्यानात राहू दे। हां, तुम्हाला फसिलेलं आहे 15-20 वर्षे, आम्हाला फसिलेलं आहे, असंच होणार आहे। आम्हाला पाणी पाहिजे ते आता तुम्हाला पाणी पाजून जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।